नमस्कार मुलांनो, बाल राष्ट्रचेतना या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आले आहे. पण आधी सांगा, कोणाकोणाला रक्षाबंधन आवडतं? हो ना, राखी बांधणं, गिफ्ट मिळणं, गोड खाणं. पण रक्षाबंधन फक्त यासाठी नसतं. यामागे आहे एक सुंदर भावना. चला तर आज सांगते तुम्हाला एक खास गोष्ट. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची. द्रौपदी पांडवांची राणी. एकदा काय झालं, श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं आणि खूप रक्त आलं. द्रौपदीने ते पाहिलं आणि तिने एक क्षणही जाऊ दिला नाही. तिने काय केलं माहिती आहे? आपल्या साडीचा एक पट्टा फाडून श्रीकृष्णाच्या जखमेवर बांधला. श्रीकृष्ण खूप भावूक झाले आणि ते म्हणाले, द्रौपदी, हा उपकार मी कधीही विसरणार नाही. तुला जेव्हा गरज लागेल मी नेहमी तुझ्या मदतीला येईल. आणि हीच होती रक्षाबंधनाची सुरुवात. बहीण प्रेमाने, काळजीने भावाला राखी बांधते आणि भाऊ देतो वचन रक्षणाचं. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर सारखे भांडतो, कधी भाऊ शेअर करत नाही तर कधी बहीण रडते. ते चालेल, तुम्ही लहान आहात, अजून शिकत आहात. पण हे लक्षात ठेवा, भाऊ बहीण म्हणजे बेस्ट फ्रेंड्स असतात, एकमेकांची काळजी घेतात. पण मुलांनो, तुम्हाला माहिती आहे काय, आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्याला ओळखतही नाही, पण तरीही ते दररोज आपल्या रक्षणासाठी तयार असतात. जे सीमेवर उभे राहतात. थंडी, ऊन, पाऊस काहीही असो, ते आपल्या देशाचं रक्षण करत असतात. सांगा बरं कोण? अगदी बरोबर, आपले इंडियन सोल्जर्स. जेव्हा आपण खेळतो, शाळेत जातो, घरात आनंदाने राहतो, तेव्हा कुठेतरी एक सैनिक आपल्या रक्षणासाठी सज्ज असतो. जसं द्रौपदीने श्रीकृष्णावर विश्वास टाकला, तसं आपण पण विश्वासाने जगू शकतो. कारण आपले सैनिक आपल्या रक्षणासाठी तिथे आहेत. म्हणून या रक्षाबंधनाला चला तर एक वेगळी राखी बांधूया. भावाला राखी बांधूच, पण सोबत एक राखी आपल्या देशासाठी पण. एक थँक्यू आपल्या वीर जवानांसाठी. तर मुलांनो, रक्षाबंधन म्हणजे एक प्रॉमिस की आपण एकमेकांची काळजी घेऊ आणि आपल्या देशाची सुद्धा. यंदा भावाला राखी बांधताना एक छोटीशी प्रार्थना आपल्या सैनिकांसाठी सुद्धा करा. चला, बाय.